हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे अवनीच्या बुक्स, म्हणजे अवनीच्या स्कूलमध्ये बुक्स भेटणार आहेत. ॲक्च्युली फ्रायडेलाच भेटणार होते, बट माझ्याकडे एक अर्धी पुस्तकं होती, तर मग आणि सिलेक्टेड जे होते घ्यायचे त्यांचा आज संडेचा दिवस होता. सो आता आम्ही चाललोय आणि फ्रायडेलाच तिचे सगळ्यांचे म्हणजे जे पूर्ण सेट घ्यायचं होतं त्यांचं फ्रायडेचा डेट होती. बट मी फोन केला होता तर तेव्हा कळालं की सगळं पोर्शन वगैरे चेंज झाले. पार्ट 1 पार्ट 2 मध्ये वाटता आलेलं आहे. त्याच्यामुळे मला सगळ्याच पुस्तकं परत नवीन घ्यावी लागणार. विचार केला की सेकंड हँड भेटली होती माझ्या एका तिच्या म्हणजे क्लासमेट आहे अगोदरचा सेकंड क्लासवाला, सॉरी 4th क्लासवाला, तर त्याची बुक्स होते 3rd स्टँडर्डचे. सो तर म्हटलं की ठीक आहे, चल भेटले तर चांगली गोष्ट आहे, तेवढेच पैसे पण वाचतील आणि कशाला उगाच मग ते नवीन घ्यायचं जर चांगली पुस्तकं असतील तर. होती जवळजवळ 5-6 पुस्तकं भेटली होती, बट आता मला असं कळालंय की चेंज झाले पोर्शन. तरी पण मी व्हिडिओ काढून म्हणजे फोटो काढून नेणार आहे, बघणार आहे की ते सेम आहे का, तरच घेणार, नाही तर मग आहे तेच यूज करणार आहे. तिकडे गेल्यावरती बघू. आज संडे, टायमिंग 2 PM आतमध्ये होतं. सो आता मी निघतो. मी सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं, चिकन वगैरे बनवून झालं. म्हटलं आता सगळं आवरते आणि मग जाते. अवनीचा 2चा क्लास आहे, बट तिचं क्लासमध्ये सांगितलं थोडं लेट येणार आहे ती. सो आता मी निघतो. दोघे जणी, अक्षय नाही तो सलूनमध्ये, आणि संडे असल्याकडे मग मी जाते, नाहीतर मग दुसरा कुठला वार असतं तर त्यालाच जावं लागलं असतं, कारण मला जॉबला जावं लागतं त्याच्यामुळे. सो आता निघतो. बत्ती वगैरे सगळं लावून झाले आणि खूप गरम होते. चले अवनी मॅडम तयारी करत आहेत. सो अवनीची बुक सणाला चालले. अवनी किती एक्सायटेड आहेस? बिलकुल नाही. स्कूल नको आहे, फक्त डान्स क्लास पाहिजे मॅडमना ना. चलो ऑटो पकडेंगे. अभी काम काढलंय ना, तेव्हा लॉन्ग कट मारून जावं लागते ना. एवढी बिझी आहे. फायनली घेतले पुस्तक, तिथे साईडला ठेवले. आता जी माझ्यासोबत आलेली ती घेतली. जायची वेळ नाही तेव्हा कंटाळशी. फर्स्ट स्टँडर्डला काय जाऊन तिथे काय करणार? आठवण येते. जा बघ ना. बुक्स घेऊन आता मी घरी आलो. ही बघ, हिचं घरी आल्यावरती डान्सच चालू आहे. आणि तिथे सगळं ना घरात अख्ख्या वाळत घातलीत कपडे, कारण हांतरुणं धुवून घेतली. पाऊस स्टार्ट झाला तर गरमीची सगळी हांतरुणं होती ती सगळी धुवून घेतली, म्हणून ते सगळी त्याचं वाळत घातलंय पूर्ण इथे सर्वीकडे. आणि इथे नुसता हिला डान्स 2000च्या वरती रुपीज झालेत नुसते टेक्स्टबुक आणि नोटबुक्स आहे. मॅडम आता खूप अभ्यास करणार आहेत ना. तुम्हाला दाखवते नंतर. तर सगळ्यात पहिले जेवून घेतो, कारण का तिला 3 वाजता क्लासला जायचंय. पटापट जेवते आणि मग तिला क्लासला पाठवते. चला मॅडम जेवून घेऊ पटकन. चिकन सो जेवण वगैरे झालं. भांडी घासायची ठेवलेत, बिकॉज अक्षय अजून आला नाहीये सलूनमधून जेवायला. परत मग त्याची पण भांडी पडतात, म्हणून म्हटलं तो आल्याच्या नंतरच सगळी एकत्रच घासते भांडी. त्यामुळे तशीच ठेवली. फक्त कचरा वगैरे लादी वगैरे करून घेतली. ओटा वगैरे साफ करायचा ठेवलाय, कारण मग म्हटलं गरम वगैरे करावं लागणार जेवण, त्यामुळे. आणि बुक्स तुम्हाला दाखवते अवनीचे. म्हणजे पहिले जे आपल्याला फिफ्थ नंतर जे असे जास्तीचे बुक्स होते ते आता ह्या लोकांना इंग्लिश मिडियमवाल्यांना आतापासूनच आहेत. एवढा अभ्यास कधी करणार? मागच्या वर्षी पण तेवढीच होती, पण ह्यावेळेस थोडे जास्त आहेत. मागच्या वेळेस एकच पार्ट होता, आता ह्यावेळेस फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, म्हणजे मला असं वाटतं दिवाळी नंतरचा जो पोर्शन असतो तो सेकंड पार्टमध्ये दिला आहे आणि अगोदरचा फर्स्ट पार्टमध्ये दिलेला आहे. पहिले असं नव्हतं. आता ह्या वर्षी पोर्शन पण चेंज झालेला आहे म्हणाले ते, कारण माझे अगोदरची बुक होते तर आम्ही चेक पण केलं घरी येऊन की बघू ते सेम आहे का, पण सेम नव्हतं, चेंजेस होते. त्याच्यामुळे ते सगळंच परत नवीन घ्यावं लागलं. आणि पूर्ण 2093 रुपीज झालेत सगळ्याचे मिळून. आणि त्यातले मग ना आम्ही 100 रुपीजचं ना पेन्सिलचं काहीतरी होतं, कलर्स होते, तर मग ते नाही आम्ही घेतले. त्याच्यामुळे 100 रुपीज कमी झाले. मग आमचं बिल झालं 1993, म्हणजे 2007 रुपीज कमी असं बिल झालं, फक्त बुक्स आणि नोटबुक आणि टेक्स्टबुक या दोघांचं. आणि बॅग वगैरे तर तिच्याकडे ऑलरेडी आहे. ती आम्ही आता रिसेंटलीच घेतली होती, म्हणजे सेकंड स्टँडर्डचे
1-2 महिने राहिले असतील तेव्हा घेतली होती. त्याच्यामुळे तिला बॅग तर काय तर परत घेणार नाही. बघू खराब झाली तर नंतर मग थोड्या दिवसांनी घेतली तर. पण तिची अगोदर मी चांगल्या क्वालिटीची घेतली होती, त्याच्यामुळे मला नाही वाटत ती लवकर खराब होईल. चांगली ब्रँडेड घेतली होती तर मग ती चांगली टिकेल. कारण आधी ना मागच्या वर्षी आम्ही CSTला गेलो होतो, तिथनं ना 250 रुपयाची बॅग घेतलेली. बापरे, ती थोडीशी पुस्तकं काय जास्त झाली की ती डायरेक्ट तिचा हेच तुटला. म्हटलं बापरे, म्हणजे आपण परत ती शिवली सुद्धा, थोडे दिवस तिने यूज सुद्धा केली, पण परत सेकंड टाइम परत तिचं दुसऱ्या ह्याचं तुटलं हे पाठीमागे जे आपण लावतो ते घेत होते. मग म्हटलं जाऊन दे. मग ते तशी आता बॅग त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र ठेवून ती बॅग परत ठेवून दिली आहे. म्हटलं सगळं ते तुटण्यापेक्षा ती नवीनच घेतलेली बरी, म्हणून मग नवीनच घेतली होती तिला. आणि तुम्हाला बुक्स दाखवते मी. एवढे बुक्स आहेत ना, एवढा अभ्यास ती कधी करते की नाही करत देव जाणे. कारण तिचा आत्ता मागच्या वर्षी ना मी तिला क्लास लावला नव्हता, बट या वर्षी मी तिला क्लास लावणार आहे. बिकॉज जरा मला स्टडी पण जरा जास्त वाटते आणि थोडं इंग्लिश टॉकिंग पण यायला पाहिजे. कारण आम्ही स्वतःला म्हणजे आम्हाला येतं, पण मराठी मीडियमची असल्या कारणाने एवढं जास्त फ्लुएंट इंग्लिश वगैरे येत नाही. बट ती इंग्लिश मीडियममध्ये आहे तर तिला आमच्यापेक्षा बरंच येतं, वाचता येतं तिला, लिहिता पण येतं वगैरे, प्रोनाऊन्सिएशन पण तिला येतात. पण तिला फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला क्लास नव्हता लावलेला, फक्त 1च महिना लावला होता. मग नंतर सकाळची ती जायची नाही उठून, म्हणून मग बंद करून टाकला होता. तर मग आता लावावा लागणार आहे, कारण आता अभ्यास पोर्शन पण जास्त आहे तिचा त्याच्यामुळे. आणि थोडं इंग्लिश वगैरे तिला बोलता आलं पाहिजे वगैरे असं, त्या कारणाने. कारण तिला पुढे काहीतरी चांगली फील्ड द्यायचा प्रयत्न आहे, पण ती डान्सिंगमध्येच तिला जास्त इंटरेस्ट आहे. बघू इन फ्युचर ती काय होईल ती तिचं ती स्वतः डिसाईड करेल. ती तिच्या नशिबात काय दिलेलं आहे किंवा ती किती प्रयत्न करते, किती कष्ट करते त्यासाठी, त्याच्यावर डिपेंड आहे तिचं पुढे काय होणार आहे, म्हणजे ती कुठल्या फील्डमध्ये जाणार आहे. सध्या तरी ती डान्समध्ये फुल ऑन फोकस आहे तिचा, आणि डान्समध्ये पण खूप इम्प्रूव्हमेंट आहे. जर तुम्हाला तिचा डान्स बघायचा असेल तर इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे तिचं अकाउंट, तिथे सुद्धा पोस्ट होतो. मग मी काही व्हिडिओज यूट्यूबच्या पण शॉर्टमध्ये टाकते, तर नक्की बघा. खूप छान डान्स करते ती पहिल्यापेक्षा, म्हणजे 90% तरी आपण बोलू शकतो की तिच्यामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आलं आहे. अजून 10% यायचं आहे, पण तिचे तर प्रयत्न चालू आहेत आणि होप सो करतील. आणि मेन म्हणजे ना तिच्या डान्स क्लासवाले आहेत ना, ते खूप मेहनत घेतात तिच्या मागे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की तिचं होईल ती पुढे काही ना काहीतरी, होप सो. बघू आता पुढे काय होत आहे ते. बुक्स दाखवते तुम्हाला मी. हे एवढे बुक्स मॅडमचे, पार्ट 1, पार्ट 2. किती अभ्यास करणार आहे काय माहिती अवनी. छोटासा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.